नमस्कार, स्वागत आहे सोनालीज रेसिपी मराठीमध्ये। रोज रोज नाश्त्याला काय करायचा हा एक प्रश्नच असतो आणि स्पेशली घरी रात्रीचा भात वगैरे उरला तर आज मी जे रेसिपी दाखवत आहे समर स्पेशल दही भात। आज हा मी भात उरलेल्या भातापासून बनवत आहे, पण तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर स्पेशली हा भात शिजवून तुम्ही करू शकता। आता मी इथे एक बाउल भात घेतलेला आहे, थंड भात केलेला आहे आणि त्यात मी एक बाउल असं दही मिक्स करून घेत आहे। घट्ट दही आणि गोड दही असावं हे काळजी घ्यायची आणि त्यात मी 2 चम्मच घट्ट ताक सुद्धा घालून घेत आहे। दही हे आपल्या आवडीप्रमाणे आहे, तुम्ही 1.5 वाटी दही सुद्धा घालू शकता। त्यात ताक घालून व्यवस्थित असं मी मिक्स करून घेत आहे आणि यातच मी 1 चम्मच मीठ घालून घेत आहे। मिठाचे प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मीठ घातल्यानंतर त्याला एकजीव करून व्यवस्थित मिक्स करून याला 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला आपण ठेवून देऊ। तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊ। या इतक्या वेळात भातात दही छान व्यवस्थित मुरते। गॅसवरती पळी ठेवून घेतलेली आहे, त्यात मी घालत आहे 1 चम्मच तेल। तेल हे तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही घालू शकता। 1 चम्मच मोहरी घातलेली आहे, अर्धा चम्मच जिरं आणि त्यात घालत आहे हिंग। हिंग पाव चम्मच घाला किंवा आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। दोन्ही वस्तू मोहरी जिरं व्यवस्थित तडतडली, दोन्ही वस्तू तडतडल्या की त्यात घालू 2 चम्मच चना डाळ, थोडीशी लाल मिरची, हिरवी मिरची थोडीशी, आवडीप्रमाणे हे कमी जास्त करू शकता। अर्धा चम्मच उडद डाळ व्यवस्थित याला भाजून घेऊ। नंतर त्यात घालू भरपूर असा कढीपत्ता, सोबतच 1 इंच अद्रकचा तुकडा घेतला आणि मी त्याला चॉप करून घेतलेला आहे, किसलेलं नाही आहे, तुम्ही किसून किंवा ठेचून सुद्धा घालू शकता। हे अद्रक मी घालून घेत आहे आणि आता ही खमंग फोडणी अशी भाजून घेत आहे। फोडणी संपूर्ण अशी लालसर झाली पाहिजे, तेव्हा त्याचा खमंगपणा सर्व साहित्याचा उतरतो। आता ही फोडणी आपण जे 10 मिनिटांपासून भात ठेवलेला आहे त्या भातामध्ये ओतून घेऊ। लालसर अशी फोडणी झालेली आहे। आता गॅस बंद करून आता या भाताचं झाकण उघडून आपण ही फोडणी जी आहे तडका त्यामध्ये घालून घेऊ। फोडणी घातली की लगेच आपण काही मिनिटांसाठी ताटली झाकून प्लेट झाकून ठेवून देऊ, म्हणजे जो ॲरोमा आहे सर्व तिथेच खेळत राहील। 1 मिनिटानंतर मी प्लेट काढली आणि संपूर्ण फोडणी ही भातात मी मिक्स करून घेत आहे। छान व्यवस्थित अशी मिक्स करा, म्हणजे प्रत्येक कणाकणाला याची सर्वांची चव लागली पाहिजे आणि भात हा असा खमंग वाटला पाहिजे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून कळवा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। माझ्या माहेरी बालाजी मंदिर आहे, तिथे आंबट भात आणि हा दही भात नेहमी प्रसादात मिळतो आणि एखादा चम्मच प्रसादात मिळाला की पुन्हा पुन्हा खावासा वाटतो, हवासा वाटतो। तर असा हा दही भात मी घरीच बनवलेला आहे। यात तुम्ही आवडत असेल तर काजूसुद्धा घालू शकता, मिरेसुद्धा टाकू शकतो, पण लहान मुलांना मिरे हे आवडत नाही त्यामुळे मी घातलेले नाही आहे। अशा प्रकारे हा खमंग टेम्पटिंग स्वादिष्ट भात तयार झालेला आहे। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।